श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पाचे 70 खास तोडगे आणि उपाय. 1. रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख, शांती व समाधान नांदते. 2. गणपतीला 21 दुर्वा वाहिल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि यशाची दारे खुली होतात. 3. मोदक, नारळ आणि 5 प्रकारचे फळ बाप्पाला अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते. 4. मंगळवार आणि शुक्रवारी गणपतीला गूळ आणि तिळाचा नैवेद्य दिल्यास कर्जमुक्ती होते. 5. गणपतीच्या मूर्तीसमोर तुळस ठेवू नका, परंतु त्या जागी दुर्वा किंवा बेल अर्पण करावे. 6. ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास मनशांती मिळते. 7. घरात दर गुरुवारी गणपतीला हळद कुंकवाचा गंध लावल्यास घरात लक्ष्मी स्थिरावते. 8. कोणतेही नवे काम सुरू करताना बाप्पाला प्रथम वंदन केल्यास यश हमखास मिळते. 9. घरात गणपतीच्या मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. 10. नवसाला पावणारा गणपती म्हटल्याने प्रत्येक संकटात बाप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग सापडतो. 11. गणपतीच्या मूळ मंत्रांचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न आणि असुरक्षितता दूर होते. 12. गणपती बाप्पाच्या ध्यानी बसल्यास चिंता कमी होते व मन एकाग्र होते. 13. दर चतुर्थीला उपवास करून बाप्पाची पूजा केल्यास कार्यात यश मिळते. 14. हनुमान आणि गणपती दोघांची एकत्र पूजा केल्यास कोर्ट कचेरीचे त्रास दूर होतात. 15. नवीन व्यवसाय दुकान सुरू करताना प्रथम बाप्पाची मूर्ती ठेवावी व पूजा करावी. 16. खरेदी करताना एखादी छोटी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंती वाढते. 17. अभ्यासात मन लागत नसेल तर बाप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा, बाप्पा लक्ष केंद्रित करतात. 18. परीक्षेपूर्वी गणपतीचे 118 नाम जपल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. 19. गणपतीच्या चरणी थोडं सेंधव मीठ अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. 20. अंधारमय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास आशेचा किरण मिळतो. 21. श्री गणेश अथर्व शीर्ष रोज म्हणल्यास घरातील दरिद्रता दूर होते. 22. गणपती बाप्पाला अर्पण केलेली कुंकवाची लाली स्त्रियांनी कपाळावर लावल्यास वैवाहिक सौख्य मिळते. 23. दर मंगळवारी लाल चंदनाने गणपतीला गंध लावल्यास इच्छित फल प्राप्त होते. 24. शेतकऱ्यांनी बियाण्यांवर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगले पीक येते. 25. विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा शिरा अर्पण करून प्रार्थना करावी. 26. पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास पावसाचे आगमन होते. 27. नोकरीत यश हवे असेल तर गणपतीच्या चरणी कागदपत्र ठेवून पूजा करावी. 28. सकाळी गणपतीच्या मंत्राचा जप करत व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात. 29. सतत अपयश येत असेल तर घरातील गणपतीच्या मूर्तीला रोज नवीन दुर्वा अर्पण कराव्यात. 30. घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर गणपती स्तोत्राचा रोज पाठ करावा. 31. ध्यानधारणा करताना बाप्पाचे ध्यान केल्यास आध्यात्मिक प्रगती होते. 32. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा, इच्छा पूर्ण होते. 33. दाम्पत्य जीवनात गोडवा राहावा, यासाठी दोघांनी एकत्र बसून बाप्पाची पूजा करावी. 34. घरात जुन्या व खराब झालेल्या वस्तू गणपतीच्या पूजेनंतर दूर केल्यास अडथळे दूर होतात. 35. गणपतीची पूजा करताना मनात कुठलाही राग किंवा द्वेष न ठेवता शुद्ध मनाने प्रार्थना करा. 36. दर बुधवारी बाप्पाला हळदीचा लेप लावल्यास सौभाग्य वाढते. 37. हरवलेल्या वस्तू मिळवण्यासाठी ओम वक्रतुंडाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. 38. बाप्पाशी बोलत जा, जणू काही तुमचे मित्र आहेत असे वागा आणि बघा किती मोठा बदल होतो ते. 39. घरात सतत भांडण होत असतील तर गणपतीच्या मूळ मंत्रांचा जप करा. 40. दिवाळीच्या दिवशी गणपतीला अभिषेक केल्यास वर्षभर सुखसमृद्धी राहते. 41. जर नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर गणपती समोर त्या व्यक्तीचं नाव घेऊन क्षमायाचना करा, चमत्कारिक फरक दिसेल. 42. घरात नेहमी एक छोटी गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजाजवळ ठेवल्यास वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहतं. 43. खूप नजर लागते असे वाटत असल्यास बाप्पाच्या चरणी थोडं सेंधव मीठ ठेवून त्याचं दर्शन घ्या. 44. गणपतीच्या पूजेसाठी वापरलेली फुलं दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावीत, त्याचं पुण्य लागतं. 45. गणेशोत्सवात 10 दिवस बाप्पाची सेवा, पूजा व मंत्रजप नियमित केल्यास वर्षभर यश लाभतं. 46. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा केल्यास घरात एकोप्याचं वातावरण निर्माण होतं. 47. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला वंदन केल्यास स्मरणशक्ती तीव्र होते. 48. घरात एखादी गोष्ट वारंवार हरवत असेल तर बाप्पाशी मनात गुपचूप प्रार्थना करा, ती वस्तू नक्की सापडेल. 49. गणपतीला फुलांच्या हारात एक जास्वंदाचं फूल ठेवल्यास बुद्धी तल्लख होते. 50. घरात वाईट शक्तींचा वावर जाणवत असेल तर ओम गणपतये नमः हा मंत्र मोठ्याने म्हणा. 51. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्तात पूजा केल्यास घरातील दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो.
52 गणपतीची मूर्ती स्वतः बनवली आणि तिची मनोभावे पूजा केली तर ती विशेष फलदायी ठरते. 53 रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पा मोरया हा जप केल्यास मन शांत राहतं आणि चांगली झोप लागते. 54 सकाळी घरात सुख करता दुःख हरता ही गणपतीची आरती लावल्याने घरात चैतन्य निर्माण होते. 55 घर स्वच्छ ठेवून त्यात दररोज गणपती बाप्पाला एक फूल अर्पण केल्यास लक्ष्मी स्थिरावते. 56 गणपतीच्या पूजेवेळी गुलाल अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. 57 घराच्या दारात हळदी कुंकवाने बाप्पाचे पाऊल काढल्यास शुभ शकून राहतो. 58 कोणत्याही नवीन संकल्पासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यास कार्य अडत नाही. 59 घराच्या देवघरात गणपती समोर 2 लिंबू ठेवून पूजा केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात. 60 दर महिन्याला एकदा चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य ठेवल्यास सुखसमृद्धी वाढते. 61 गणपतीच्या मंत्रांचा रोज 108 वेळा जप केल्यास अपयश, अडथळे आणि भीती दूर होतात. 62 गणपतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून मोदक सर्वांना वाटल्यास एकात्मता आणि प्रेम वाढतं. 63 गणपतीची पूजा करताना लाल रंगाच्या वस्त्राचा वापर केल्यास भाग्य उजळतं. 64 बाप्पाच्या पूजेसाठी गंगाजल वापरल्यास पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते. 65 आर्थिक अडचणी असतील तर बाप्पाच्या मूर्तीसमोर 1 रुपयाचं नाणं ठेवून रोज प्रार्थना करा. 66 गणपतीच्या मंत्राचा जप करताना अगरबत्ती फिरवल्यास वातावरण पवित्र होतं. 67 गणपतीच्या मूर्तीवर रोज आंघोळ घालून नवीन गंध व फुलांनी पूजा केल्यास इच्छित गोष्टी प्राप्त होतात. 68 नोकरीसाठी अर्ज करताना गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवून पूजा केल्यास संधी नक्की मिळते. 69 ध्यान करताना बाप्पाचं रूप डोळ्यांसमोर ठेवून श्वासावर नियंत्रण ठेवल्यास मन शांत राहतं. 70 सर्व संकटांपासून संरक्षण मिळण्यासाठी रोज घरातील लहान मुलांनी गणपती बाप्पा मोरया असा उच्चार करावा. मित्रांनो, हे होते गणपती बाप्पाचे 70 खास, प्रभावी आणि श्रद्धेने केलेले तोडगे व उपाय. हे सर्व उपाय भक्तिभावाने केले तर बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात. तुम्हाला हा लेख व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. पुढच्या वर्षी पुन्हा गणपती बाप्पाला बोलावूया. कमेंट मध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.